जालन्यामध्ये काल महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी गोरगरीब शेतकऱ्यांचा भाजीपाला चक्क कचरा गाडीत फेकून दिला। दर रविवारी शहरामधील मस्तगड परिसरात आठवडी बाजार भरवला जातो। रविवार असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सुद्धा काल होती, त्यामुळे त्यांच्या जयंतीनिमित्त शहरामधून मिरवणूक काढण्यात येणार असल्याचं कारण देत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी गोरगरीब जनतेचा हा माल कचरा गाडीमध्ये फेकून दिलाय। त्यामुळे गोरगरीब शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून मिरवणुका निघणार होत्या तर आम्हाला शेतमाल विकण्यास का बसू दिलं आणि सकाळी आमच्याकडून बिलाच्या पावत्या का घेतल्या, असा सवाल या शेतकऱ्यांनी महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांना करत नुकसान भरपाईची मागणी देखील केली आहे। आजचा विषय असा होता, आज रविवार होता, रविवारी आज इथं बाजार भरतोय। बाजार भरायचा काय अडचण नाही आहे, पण महानगरपालिकेनं अचानक याला धाड केली की 5 वाजता येऊन यांनी हा बाजार सगळा उद्ध्वस्त केला। मग याला उद्ध्वस्तच करायचा होता तर मग यांनी अगोदरच बसून द्यायचा नव्हता ना। आज तिसरा हप्ता इथं बाजार बसतोय, मग यांनी महानगरपालिकेचा टॅक्स पावत्या जमा केल्या, नंतर यांनी हा बाजार 4-5 वाजता उठवले ना। मग याला आयुक्त साहेबाला आमचं एकच म्हणणं आहे, हा लोक शेतकरी लोक आहे, हे खेड्यापाड्याने येऊन इथं बाजार करतात, मग तुम्ही ऐन टायमाला का उठेला? म्हणजे तुमचं पोट भरल्यानंतर यांना व्यापाऱ्याला हे करायचं का? आज सणासुदीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, ह्या निमित्ताने आज भरपूर लोकांना मालसुद्धा भरलेला होता। मग आयुक्त साहेबांना फक्त यांची टक्केवारी आणि हा बाजार सगळा उद्ध्वस्त केला त्यांनी ऐन टायमाला। आज तुम्ही अनेक ठिकाणी बघा, व्यापाऱ्यांना माल यांनी नगर परिषदना घंटा गाडी आणून घंटा गाडीत हा माल टाकला यांनी। मग घंटा गाडी लोकांचा खाण्यापिण्याचा माल होता, हा घंटा गाडी त्यांनी टाकावं का? आज आम्ही काही नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला विचारलं की बाबा तुम्ही हा का बाजार उद्ध्वस्त केला? त्यांनी सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती, याच्यामुळे आम्ही हा बाजार आता उठवला। मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती, काही हरकत नाही, मग यांनी हा बाजार सकाळीच बसून द्यायचा नव्हता ना। म्हणजे नगरपालिकेचा टॅक्स जमा करायचा, नंतर हा बाजार उद्ध्वस्त करायचा। आता खेड्यापाड्यात लोकांना जो माल आणलेला आहे तुम्ही बघा साहेब, एक तर पहिले पाणी पाऊस नसल्यामुळे भानगड आहे। आज यांनी कमीत कमी 50 किलो 100 किलो माल हा शेतकऱ्यांना फेकून द्याला। म्हणजे एवढा यांनी आयुक्त साहेबांना एवढं करायचं नव्हतं, यांनी सकाळी सांगायचं असतं हे बघा इथं बाजार बसू नका। यांनी माल हा घंटा गाडीत टाकला, काही लोकांना स्वतः लपून ठेवण्यात आला। पण महानगरपालिकेने यांनी एक अचानक यांची टीम तयार केली, एक 50 लोकांची, आणि माल स्वतः उचलून नेला। आणि आता आम्ही असं पाहिलं ते काही आयुक्त साहेबाची का नगरपालिका कोणतरी गाडी होती एक 4 व्हीलर, यांनी स्वतः भाजीपाला त्यांच्या 4 व्हीलरमध्ये टाकला। तर आम्ही त्याला सहज विचारलं तर त्यांनी काय सांगितलं, साहेब हे भाजीपाला आम्हाला तरी काम येईल ना, आणि हा शेतकरी उठाय नाही। नंतर यांनी पोलीस प्रशासनाचा वापर केला। मग आम्ही त्या PSI नागरे साहेबाला विचारलं, साहेब तुम्ही का? हे म्हणजे आयुक्त साहेबांना आम्हाला फोन केल्यामुळं आम्हाला इथं यावं लागलं। म्हणजे यांना शेतकऱ्यावर सुद्धा महानगरपालिकेनं पोलिसाचा वापर करायचा का? आयुक्त साहेबाला एवढंच बाकी राहिलं होतं का? साहेब हे गोरगरीब लोक आहे, याचा पाप तुम्ही घेऊ नका, तुम्हाला बसवायचाच होता तर सकाळपासून तुम्ही हा बाजार बसून द्यायला पाहिजे नव्हता। माझं मनसे जिल्हा सचिव विलास तिकांडे।